नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर यंदा 2026चा पावसाळा कसा राहील याकडे जे आहे शेतकऱ्यांचे लक्ष या ठिकाणी लागलेले आहेत. आणि सध्या जे आहे सोशल मीडियावर 2026मध्ये दुष्काळ पडणार अशा बातम्या या ठिकाणी येत आहे. आणि हवामान खात्याने सुद्धा जे आहे आता स्कायमेटने सुद्धा जे आहे अंदाज या ठिकाणी वर्तवलेला आहे की यंदा एल असल्यामुळे जे आहे राज्यामध्ये पावसाचे प्रमाण हे कमी राहील. काही भागामध्ये दुष्काळ देखील पडणार आहे. तर नेमकी याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये एका ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे जे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर गेल्या वर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली. पण मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र राज्यात कमी दिवसात जास्त पावसाची नोंद झाली आणि यामुळे संपूर्ण मान्सून सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. पण गेल्या हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आणि म्हणूनच आता यावर्षी मान्सून कसा राहणार हा सवाल जे आहे आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आणि आता खरे तर गेल्या काही दिवसापासून जे आहे सध्या आता सोशल मीडियावर सांगितलं जात आहे की 2026मध्ये दुष्काळ पडणार. परंतु जे हवामान अभ्यासक जे आहे पंजाबराव डक यांनी सुद्धा जे आहे जे आहे यंदाचा जो पावसाळा राहणार आहे हा पावसाळा फक्त सरासरी राहणार आहे. म्हणजे यंदा जो पाऊस पडणार आहे हा फक्त पाऊस हा पिकांपुरता म्हणजे प्रमाणित म्हणजे पावसाचे प्रमाण हे कमी राहील. गेल्या वर्षी बऱ्याचशा ठिकाणी अतिवृष्टी झाली, तसा पाऊस यंदा पडणार नाही. फक्त पिकांना जीवदान मिळेल असा पाऊस ज्या यंदा पडणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिला होता. तर आता स्कायमेटचा अंदाज नेमके या ठिकाणी काय आहे? मे, जून आणि जुलै या काळात प्रशांत महासागरातील तापमान वाढ होत जाणार आहे आणि तेव्हा पुन्हा एकदा एल निनोची स्थिती तयार होण्याची पोषक परिस्थिती तयार होईल. आणि एल निनोमुळे 2026मध्ये मान्सूनच्या काळामध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता या ठिकाणी स्कायमेटने म्हणजे हवामान खात्याने सुद्धा या ठिकाणी वर्तवलेला आहे की यंदाचा जो पावसाळा आहे हा पावसाळा जे आहे सरासरीपेक्षा प्रमाण हे जे आहे यंदा कमी राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे यंदाचा जो पावसाळा आहे यंदा फक्त पिकांना जीवदान मिळेल म्हणजे पिकांपुरता जे आहे पाऊस या ठिकाणी पडणार आहे. पिके चांगले येतील. फक्त पाण्याचा प्रश्न या ठिकाणी शेतकरी उपस्थित राहणार आहे.